बघत राहताचा संदेश josephprince.com द्वारा. निर्गमन 2 या वचनात तुम्ही पाहाल की अब्राहम आणि याकोबाने त्यांचं रडणं देवासमोर ठेवलं आणि नक्कीच देवाने त्यांना उत्तर दिलं. कधी कधी तुम्ही विचार करत असाल रडणं, हो रडणं. देवाकडे तुम्ही जेव्हा रडता आणि तुम्ही देवाकडे स्वतःचे वेदना ठेवता, तुम्ही म्हणाल की मी कुठे जाऊ, मी काय. नक्कीच तुम्हाला खूप त्रास असेल आणि तुम्हाला खूप वेदना असेल. तुम्ही त्रास सांभाळून ठेवला आणि तुम्ही ओझं उचलून ठेवा. देवाकडे तुम्ही रडू शकता. रडा रडा, तुम्ही देवाकडे रडा रडा. इथे नाही नक्कीच, पण नक्कीच तुमच्या प्रत्येक तणावासाठी आणि तुमच्या प्रत्येक नैराश्यासाठी देवाने काढलेला एक उपाय आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा वाचाल की एखाद्या संतांनी रडून प्रार्थना केली, तेव्हा त्याला पूर्णपणे देवाने वाचाची आठवण करून दिली. तुम्हाला हे नक्कीच माहिती नसेल कदाचित, पण जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी घेऊन येता आणि रुसावा निर्माण करता आणि तुम्ही म्हणता की पूर्वीच्या गोष्टी माझ्याबरोबर अशाच घडलेल्या आहेत आणि यामुळेच माझ्या जीवनात नेहमी वाईट घडत असतं, पण तुम्ही या गोष्टीचा अभ्यास वचनांवर निर्गमन 6 पाहूया. यामध्ये देव म्हणतो की आता मला इस्रायल लोकांच्या त्रासाविषयी परत 2 वचनावर न्या. निर्गमन 2 काहीतरी दाखवायचं आहे. देवानी त्यांच्या त्रासाविषयी 25वं वचन घ्या. आणि अशाच प्रकारे देवाने त्यांची देखरेख केली आणि त्यांची, किंग जेम्स म्हणतो की देवाने त्यांचा सन्मान केला. देवाने खाली बघितलं, अब्राहम, ऐसाक आणि याकोबाच्या रडण्याकडे बघितलं आणि देवाने त्यांची मदत केली आणि देवाने सगळ्या लोकांना तारलं. कधीच असं मानू नका की देव तुमच्या रडण्याकडे दुर्लक्ष करतो. आणि काही लोक म्हणतात की ख्रिश्चन लोकांना सवय आहे रडण्याची, झडण्याची आणि नुसते नाटकं करण्याची. म्हणजे त्यांना म्हणायचं की तुम्ही नेहमी कंप्लेन करत राहता. रडून केलेली प्रार्थना ही मनातून केलेली प्रार्थना असते. किटकिट करणं आणि बडबड करणं आणि इकडे तिकडे काहीच फायद्याची नसते. म्हणून 6वा अध्याय. देव इथे मूसा बरोबर बोलत आहे आणि तो त्याला सांगत आहे की आता मला इस्रायल लोकांच्या त्रासाविषयी, मिसरमध्ये त्यांच्या गुलामगिरीविषयी समजले आहे आणि त्यांच्याशी केलेल्या पवित्र करायची मला आठवण आहे. तेव्हा त्यांना सांग की मी म्हणतो की मी तुमचा परमेश्वर आहे. मी, पहिली गोष्ट, मी तुम्हास वाचवीन व तुम्हास स्वतंत्र करेन. दुसरी गोष्ट, तुम्ही मिसरच्या लोकांना गुलाम करणार, मी माझ्या महान सामर्थ्याने उपयोग करून तुम्हा लोकांना भयंकर शिक्षा करेन व तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून वाचवेल, देव म्हणतो. आणि नंतर म्हणतो की तुम्ही माझे लोक आहात, मी तुमचा देव परमेश्वर आहे आणि मी तुम्हाला पुन्हा मिसरमधून सोडवेल आणि मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी तुमच्या बरोबर नेहमी एक प्राधान्य म्हणून राहील. इसाक, याकोब आणि जाकोबचा परमेश्वर. आरामाने सुद्धा, आरामाने. तुम्हाला असं वाटत असेल की येशू एकदम सामर्थ्याने प्रार्थना करायचा म्हणजे ओ शकारा बाबा बाबा ओ बाबा बाबा बाबा, हे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य नाहीये, हे तुमचं सामर्थ्य आहे. पृथ्वीचं ढोलक ढोल वाजवत आहे. एक ढोलक टंग टड टंग टड टंग टड. काही लोक खूपच स्ट्रॉंग असतात आणि ते नेहमी असं गपचूप उभा राहायचा प्रयत्न करतात, नेहमी ताणून उभे राहणार. एकदम मला त्रास होत नाहीये, मला वेदना होत नाहीत, मी माझ्या डोळ्यातून एकही अश्रू नाही ढाळणार. देव अशा लोकांचा वापर नाही करू शकत. तुम्हाला माहितीये का? कारण देवाला असं वाटतं की आपण आपले दुःख व्यक्त करावं, आपण देवासमोर सगळे आपले रडगाणे ठेवावे आणि दुसऱ्यांचा त्रास उपभोगून आपण प्रार्थना करावी. देवाला असं वाटतं की आपण जसे आहोत तसेच देवासमोर राहावे, आपली भावना त्याला दाखवावी, आपले त्रास त्याला दाखवावे, आपल्या विवंचना त्याला द्यावा. त्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगतात असं स्टॅटिस्टिक्स म्हणतं, कारण त्यांना जेव्हा पण काही बोलूसं वाटतं ते बोलतात. आणि माणसं म्हणजे असे आणि जरी त्यांना असा त्रास व्यक्त करायचा असला तरीही ते करणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की ते सगळं काही सहन करू शकतात आणि स्वतःमध्ये सामावून घेऊ शकता. पण ही चांगली गोष्ट नाहीये. देवाशी निगडीत आहे हे सगळं. येशूकडे एक बहिरा आणि अडखळत बोलणारा माणूस आला होता आणि तो येशू त्यासाठी प्रार्थना करत होता. मार्कुस 7:34 पाहूया. त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला. उसासा म्हणजे असं त्यांनी स्वर्गाकडे पाहिलं.
उसाचा म्हणजे प्रेम नाही, पण प्रेमाची अधोरेखित करणारा माणूस जो दुसऱ्यांचा त्रास पाहू शकत नाही, दुःख पाहू शकत नाही, त्याला उसाचा टाकणं म्हणतात. येशूने काही जणांना मी प्रार्थना करताना बघतो आणि ते उसासे घेतात. ते येशूने ते केलं. प्रेम जे आहे ते दुःखाची काळजी घेतं. प्रेमाला माहित असतं की दुःखाला काय हवंय. दुःख समजून घेण्याची क्षमता प्रेमातच असते आणि त्याच अनुभवाला प्रेम देतं. तत्वज्ञानाच्या पातळीवर जाऊन एकामेकांशी बोलू शकतो. शास्त्र म्हणतो की आपल्या महायाजकाला सगळ्या दुःखांचा स्पर्श, आजारांचा स्पर्श आहे. तो तिथे बसून बघतोय की तुम्हाला आजार आहे, दुःख आहे असं नाहीये, त्याला स्वतःला स्पर्श आजाराचा झालेला आहे, म्हणून तो समजू शकतो आपल्याला. असा आपला येशू आहे. शुद्ध चांगुलपणा, पृथ्वीने न पाहिलेला शुद्ध चांगुलपणा, सुंदर पृथ्वीचा सुंदर चांगुलपणा. तुम्ही उसासे घेताय. तुम्ही सगळे प्रार्थना करता करता तुमचे पती तुमच्याकडे आले आणि तुम्हाला म्हणाले की तुला माहितीये डार्लिंग, मी स्टॉक मध्ये पुन्हा एकदा पैसा लावला. आणि तुझं रिॲक्शन म्हणजे कसं असेल, ते असं असेल की ती प्रार्थना आहे. अरे तुम्ही का हसताय मला माहिती नाहीये, पण ती नक्कीच एक प्रार्थना आहे. आणि मी तुम्हाला म्हणतो की माणूस अशा प्रकारे एक अभिलाषा व्यक्त करू शकतो, आतमध्ये दडलेल्या गोष्टी. This excerpt is brought to you by josephprince.com. To get the full message, visit josephprince.com. माझ्याकडे ये, मी तुला वाट दाखवतो. जीवनाचा स्रोत मीच आहे. देवाची ही वचनं आपल्या कानावर पडणं अत्यावश्यक आहेत. त्याचं आपल्या जीवनात असणं महत्वाचं नाही, गरजेचं आहे. तो आहे तर सगळं आहे. ऐका आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. तुमचं नैराश्य, तुमचा एकटापणा तो हिरावून घेईल आणि तो नेहमी तुमच्या बरोबर राहील. आजच त्याच्या चरणी बसा, त्याच्या वचनांमध्ये लीन व्हा आणि नक्कीच तो तुमच्या धावा आणि तुमच्या प्रयत्नांना व्यवस्थितपणे पार पाडेल. सत्याला परखा, सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल.